गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, काल मी व्हिडिओ टाकला होता की स्वीटीच्या डिलिव्हरीची तारीख आता जवळ आली आणि तारीख जशी जवळ येईल तसं आता मनात थोडी का व्हायना भीती वाटतेच ना. तर तसा व्हिडिओ मी टाकला होता. तर तुम्ही सगळ्यांनी भरभरून अशा कमेंट केल्या चांगल्या चांगल्या की ताई काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल हे ते. म्हणून मला खरं मी सगळ्यांना रिप्लाय पण दिला आणि भारी वाटलं मला. अशा चांगल्या चांगल्या कमेंट करत जावा. तुम्ही चांगल्या कमेंट केल्या ना, व्हिडिओ बनवायला पण मूड येतो आणि नवीन नवीन काय सांगायला दाखवायला पण भारी वाटतं, आहे का नाही ग तायशा? हां, तर इकडं आहे बघा तायशा आपली. आणि उद्या वटपौर्णिमा पण आहे आणि स्वीटीच्या डिलेवरीची तारीख पण आहे. तर आता उद्या तर दवाखान्यात जायचंच आहे. आज म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आज जर दुखायला लागलं तर आज या, नाही तर उद्या या म्हणून. 29 तारखेला जी तारीख दिली ती. पण अजून ताईचं काहीच दुःख नाही ताई. मी सारखं विचारते, रात्री पण सारखं जाग राहून ताई काय दुखतंय का, ताई जाग आली की विचारते तुला. फोन करून सगळी बरं आहे का, काय दुखतंय का, सगळे विचारतात काय दुखतंय का, तुझं दुकाना कस काय. हा, पण दुखायला पाहिजे ना, जेवढं दुखन तेवढं म्हणजे चांगलं आहे तुझ्यासाठी. हा, नाही तर नाही नाही दुखायला पाहिजे. नाही दुखतंय म्हणून जमत नाही, हाय का नाही. नाहीतर ती कळचं इंजेक्शन द्यायचं ते नको आहे आपल्याला. असं मनाने दुखायला पाहिजे. सगळी विचारतात. आणि तुझ्या बाळासाठी किती तयारी चालू आहे माहिती आहे का? हा, इकडं आजीची चालू आहे, तिकडं पणजीची चालू आहे. हा, पणजीने कसली भारी गोदडी शिवलेत माहिती आहे का? माझ्या आईने ना बघा, हातावरची चांगली मस्त असं सुती दोऱ्याने ना त्याच्यात गरमाई असते. हातावरती गोदडी शिवलेली, मशीनवरती शिवलेली ना त्याच्यातून थंडी वाजते. माझ्याकडे पण आहेत बघा, माझ्या सासूबाईंनी शिवलेली हातावरची गोदडी, त्याच्यात एकदम गरम अशी वाफ उभा असते. आणि जी मशीनवर शिवलेत ना त्याच्यातून थंडी वाजते बघा. मस्त कपडे असतात बरोबर तीच, पण जी दोरा वापरतात ना शिलाईला त्या दोऱ्यामध्ये फरक असतो बघा. आणि माझ्या आईने ना मस्त सुंदर अशी 2 गोदडी म्हणजे छोटी छोटी बाळासाठी शिवले तर चांगली मस्त अशी. मला म्हणले अजून आहे ना ताई याला गोंड लावायचं राहिलेत. तर आहे ना आता त्या लेपट्यांना गोंड पण लावणार आहे, 4 कोपऱ्यांनी 4. मला म्हणले कसल्या कसल्या कलरचं लावताय, म्हणले 2च कलर आहेत माझ्याकडे. म्हणलं लाव कसं पण परत आपण अजून नीट लावू म्हणलं चांगलं. तर मला फोटो पण तिने पाठवलं बघा. दिवसभर बसून तिने ना हातावरती 2 गोदडी शिवलेत आणि बाळाच्या पंजीने शिवलेत ती. आणि आता आजीने काय केलंय ते आपण ताईकडूनच ऐकू, कारण ताईलाच माहिती आहे, माझं तर काय बोलणं झालं नाही. आजीने काय केलंय? आजीने पण हे शिवले टकूची टकूची काल व्हिडिओ कॉल करून दाखवले मला टकूची. होय. हा म्हणले गोदडी पण शिवते म्हणलं शिवले तिकडे आईने. हा, असं म्हणले मग मी टकूची शिवले. मग तुला कसं काय वाटतंय? भारी वाटतंय ना? हसतीच आहे पोरगी. मग काय चांगलं या. पण आता उद्या दवाखान्यात जायचंय, तर वट पौर्णिमा आपण देवाच्या घरीच पाया पडू आणि दवाखान्यात जाऊ. मम्मी म्हणली तर घरी वरती मान का करते अशी बस की. हे टेकत. हा मम्मी म्हणलं तर घरीच वड काढून हा पूजा म्हणून. हा तेच की. हा असं तसं आपण लवकरच उरकून जायचं. हा लवकरच जायचंय. नुसतं पूजा करायची आणि जायचं. पूजा करायची. गेल्या वेळेस तिकडं माझी वटपौर्णिमा होती ना, तेव्हा ही झालता गावातले कोणतरी वारले त्यामुळे काय झालं नाही. तर तेव्हा पहिली वटपौर्णिमा चांगली करायची होती पण कोणतरी वारले त्यामुळे. आणि ह्या वेळेस आता तू इकडं डिलिव्हरीसाठी. तर असू द्या, काहीच अडचण नाही, सगळं व्यवस्थित आहे, चांगलं आहे. आपण इथून पुढं पण उद्याचा दिवस चांगला पार पाडावं, नॉर्मल डिलिव्हरी व्हावं. जास्त त्रास तर होतच असतो, पण शिजरची वेळ येऊ ना एवढंच. वड होता की आपल्या तिथला तिकडं खाली तळ्याकडे नेऊन लावलाय, इथं खाली लावलाय तळ्याकडं. आपल्या इथं नाही का कुठं वड छोटासा छोटासा आहे. देणे मामाची इथं होता ना, इथं आंब्याच्या बागात होता. हा काय माहिती. तर पूजायला चला मस्त असं मी सगळी स्वीटीला ज्या खोली ठेवायचे ती खोली ना काल मस्त असं ब्रशनी घासून निरमा टाकून आहे ना, कारण इथं ना शिमिटाचं ह्या जाणं राडा झालता थोडासा. हे बांधकाम करताना बघा, हे आपलं जे संडास बाथरूमचं बांधकाम केलं ना याच्यात राडा झालता. म्हणून काल आहे ना सगळा दिवाण इथं ही सगळी रूम एकदम स्वच्छ घासून बिसून घेतली बघा मी मस्त अशी. आणि पाण्याने धुवून स्वच्छ काढली. म्हणलं थोडीसुद्धा धूळ आणि काहीच नको म्हणून मी स्वच्छ करून घेतली. इथं स्वीटीला या खोलीमध्ये ठेवायची, स्वीटीला आणि तिच्या बाळाला.
तर चला तुमच्या दाजींचं काय चाललंय कालपासून काम ना ते मी तुम्हाला सांगते दाखवते. स्वीटी तर आहे इकडं, म्हणलं सांगाव तुम्हाला, तुम्ही पण व्हिडिओची वाट बघत असाल त्याच्यामुळं व्हिडिओला सुरुवात केली बघा मी आता. तर माझं चाललं आहे स्वयंपाक आणि दाजींचं चाललंय काम. कालपासून ती जाळी बनवतात ना, ती झाकण बनवायचे त्या खड्ड्यावरती टाकायला. तर इकडच्या साईडला जाळी बनवली आणि पूर्ण जाळी आता तयार झाली. तर ती पायपाचं वगैरे काहीतरी आपलं खटपट दाजींची चालूच आहे बघा. तेवढंच राहिलं आहे काम आपलं, नाहीतर सगळं काम झालेलं आहे संडास बाथरूमचं डिलिव्हरीच्या आधी. ओके, फरशी बसवायची राहिली आहे बरं का, पण फरशीचं इतकं काही विषय नाही, जी पाहिजे ते आपल्याला चालू झालं आहे. तर इकडं बघा तुमचं दाजी. हां, काय चाललंय हो तुमचं? ती जाळी कुठे ठेवली? जाळी तिकडेच आहे वय. अरे देवा, म्हणते इथंच आहे म्हणून मी इथं दाखवायला आली आहे. हां, तर हे बघा ह्या पाईपातून आंघोळीचं पाणी काढायचंय ना. मग याला अशी पडती बाजू करायची, इतक्या वर सरळ नाही करायचं. हा हा हा, तसं तर असंच असंच ठेवलंय फक्त आता सध्या लेवलला. हां. लेवलला ठेवलंय. परत ह्याला सोलायचं. ते पाईप लई कापला हो. हा, ह्याला काय करायचंय? भिंतीला चिटकून यायला पाहिजे का? हा, भिंतीला चिटकवणार. हे कसं भिंतीला चिटकवणार आहे? हां. मी सपोर्ट राहतो, एकदा एखादा खेळा मारला असा. इथं ना ती श्वास खड्ड्यासाठी हे पाईप असा 3 तोंडाचा आणलाय, दाखवा की. ही एअर काढायला. हां, ते अयो जोड आहे कसलं. चारच आहे. कसलं 3 तोंडाचा आणलाय या. हे काय करायचं? हे ह्याला बसवायचं असं. हा, ते वरती वरती. ह्याच्यातनं ही पाईप इथं घ्यायचा आणि इथनं हा, या खिडकीमुळे इथून नाही ना जमायचं. नाहीतर हे असंच लावलं हा, असतं. सरळ इथनं आपलं पण ते इथनं, नाही डबल कुटाणा करावं लागतं. याला इथं एक एल्बो लागन ना मग. ते काय आणलं की? आणलाय का? हे काय? हा, आपला घरचाच आहे हे इथे पहिला. घरचंच आहे. हा, हे एक आणलं नवीन. काल ही दाजींनी सगळं सामान आणलं बघा. हे एक आणि आतमध्ये याची ती जाळी पण आणली आहे आणि स्टीलची. ते बी आहे की हा? वरती हे खिडकीमुळं ना झाकण नाही मी बघितलं. आणलं. हे काय करायचं? असं सरळ इथं घेतलं असं, हा इथं घ्यायचं आणि इथनं ह्या खिडकीला लावून सपोर्टला हा. वर लावायचं सरळ त्या स्लॅबच्या वरती. हम्म. चालतं, एवढं घेतो करू नको. कापायची लई अडचण झाली, काय कापता येईना. शेवटी हे आणलं. काय आणलं? त्याची हे राफी. होती. राफी, आपली राफी. राफी हवा सुटली, बरं वाटते, गरम होते. हा, चलू द्या तुमचं, मी जाते आता तिकडं. आणि जी जाळी तयार केली आहे ना दाजींनी तुमच्या, इतकी दाट दडप केली आहे ना, लय दाट. लावायचे. अजून लावायचंय? अहो, बाद झालं की. आणि रात्री ना पाऊस पण झाला बघा. तर पाऊस काय प्रत्येक वेळेस असतोच या. स्वीटीचं लग्न झालं ना त्यावेळेस पण पाऊस होता. इथं कारला आलं एक चांगलं. काल बारीक होतं, काल तोडली तेव्हा, आज मोठं झालं या. स्वीटीचं लग्न होतं ना त्याच्या आदल्या दिवशी पण भरपूर पाऊस आलता. डोहाळ जेवण होतं त्यावेळेस पण पाऊस आलता. आणि आता डिलेवरीला जायचंय, आता पण पाऊस आला. इतके दिवस पाऊस नव्हता बघा, आता आला. आणि पावसाने इकडं चाफ्याची फुलं सगळी अशी खाली पडलेत. पुदिना इथला सगळा काढून टाकला होता, अजून फुटायला लागलाय सगळा. तायशा, पेरू खायचा असेल तर हो की, तर पिकलाय खा. हो, एक पेरू पिकलाय ह्या साईडचा. कालच म्हणलं होतं तिला खायला देईन, पण काल नको म्हणली, आता पण म्हणते नाही पिकला. तर हे बघा, ही जाळी इतकी अशी मोठी दाजींनी तयार केली, बघितलं का? कसलं जाड जाड ही आहे, स्टील लोखंड गज. आणि त्याच्यातून पॅक बांधलं या. पूर्ण जाळी तयार झाली. आता ही जाळी तिथं ठेवायची आणि याच्यावरनं स्लॅब टाकून द्यायचं. मग झाला आपला खड्डा पूर्ण असा पॅक बंद तयार. आणि वरनं असा मुरुम झाकून द्यायचा सगळा. तर चला, आता सध्या तर स्वीटी, मी, तुमचं दाजी, आम्ही तिघंच आहे तिथं. अजून कोणच आलं नाही इकडं. आता बघू, अडचण तर काहीच नाही अजून, आहे का नाही पिल्या? हां, बसली निवांत मोबाईल बघत. सगळे विचारतात, अगं दुखतंय का नाही तुझं, कवा दुखतंय या. आणि सगळ्यांनी कमेंट करून पण सांगितले, त्यांचं पण मनापासून धन्यवाद, आधार धीर दिल्याबद्दल. काय बघते? पाऊस झालाय ना, मग बघते पांढऱ्या गाड्या येतात तिकडे गेले. चिखल आहे ना. हां, चिंकल आहे. तर चला, असू द्या. आता हिने बटाटे घातले उकडायला, म्हणली मम्मी पराठा करायचे. काय करायचंय? पराठा करायचा आहे. बटाटे उकडायला घाल. चालतंय म्हणलं. मग काय, खाच्या दिवस तिखट तिखट फक्त.
उद्यापासून तिखटचा विषय संपला जड अन्नाचा. हां मग हलकं फुलकं अन्न नॉर्मल. तर चला असू द्या, काय नाही, व्हिडिओला करते इथंच एंड. बघू अजून पुढं काय होईल काय नाही ते मी व्हिडिओ नक्कीच घेणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा आणि कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लय दिवसातनं म्हणजे मी पहिल्यांदा सांगते सबस्क्राईब करा म्हणून, कधी कोणाला सांगितलं नाही पण आता सांगते, कारण तुम्हाला पण अपडेट रोजची रोज बघायला भेटन. तर बाय बाय.